तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन मुद्द्यावरती बोलणार आहोत। त्यापैकी मित्रांनो एक मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे आणि तो सर्वात पहिले आपण घेणार आहोत। तर मित्रांनो, पहिला पॉईंट असा आहे की आपल्याला हे बघायचं आहे या व्हिडिओमध्ये की आपली कोणती बँक लिंक आहे आधारला, ते आपण कसं चेक करू शकतो। म्हणजे काय ना मित्रांनो, आता जे काही आपल्याला PM किसानचे, नमो किसानचे किंवा पीक विम्याचे जे काही पैसे मिळणार आहेत ना, ते आपल्याला आधार लिंक असलेल्या बँकवर मिळणार आहे। म्हणजे त्याला आपण आधार सीडिंग म्हणतो। आणि कसं होतं ना मित्रांनो, आपल्याकडे समजून चला एकपेक्षा जास्त बँका असेल ना, समजून चला आपल्याकडे 3 बँक आहे, महाराष्ट्र ग्रामीण आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ बडोदा आहे, अशा आपल्याकडे 3 बँक आहेत। तर असं असू शकतं की तुमचे तिन्ही बँकला आधार सीडिंग असेल। आता यापैकी कोणत्या बँकेत पैसे येणार आपल्याला कसं कळणार आहे? तर मित्रांनो, इथे एक महत्त्वाचा पॉईंट समजण्याचा हा आहे की जी तुमची लेटेस्ट बँक असेल, म्हणजे ज्या बँकेमध्ये तुमचं लेटेस्ट KYC झालेली आहे ना, तिथं म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की तिथे तुमचं लेटेस्ट आधार सीडिंग आहे, तर ते त्या बँकेमध्ये तुमचे पैसे येणार आहे। आता हे कसं करणार आहे, आपण हे कसं बघू शकतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आपण ऑनलाईन चेक करू शकतो मित्रांनो 2 मिनिटामध्ये की आपली कोणती बँक आहे जी लेटेस्टमध्ये आधारला सीड झालेली आहे। आपल्याकडे भले किती बँका असो, पण लेटेस्टमध्ये जी आधारला लिंक झालेली असलेली ना बँक, त्याच बँक खात्यामध्ये आपल्याला हे सर्व पैसे मिळणार आहे। MyDBTच्या माध्यमातून जे काही आधार सीडिंग असेल ना, तिथे पैसे मिळणार आहे। NPS आपल्याला लिंक करून देतात, तर आपण तिथून ते चेक करू शकतो। ठीक आहे, आता UIDAIच्या वेबसाईटवरती जाऊन आपण एका मिनिटामध्ये चेक करू शकतो। आता मित्रांनो, दुसरा पॉईंट असा आहे की बरेचसे शेतकऱ्यांचे असं म्हणजे आक्रोश शेतकऱ्यांमध्ये खूप जास्त की पीक विम्याचे पैसे कोणालाच मिळालेले नाही आहे, कधी मिळणार आहेत। कारण की या मुद्द्यावरती खूप सारे व्हिडिओ बनवले गेलेले आहेत आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे, कमेंट मी वाचलेत बऱ्याचशा लोकांच्या व्हिडिओचे, माझ्या व्हिडिओला तर तेवढे कमेंट येत नाही असं आहे। तर कमेंट बघितल्या तर लोक म्हणजे यूट्यूब व्हिडिओ जे बनवलेले आहेत यूट्यूबर्सला, त्यांनाच म्हणतात तुम्ही चुकीची माहिती देत आहे, खोटं बोलताय, असं होतं। मित्रांनो, तसं नाही आहे। बरेचसे काही असे व्हिडिओ आहेत जे चुकीचे जुने जी न्यूज आहे तीच लावून देतात व्हिडिओमध्ये, व्ह्यूजसाठी करतात मित्रांनो। परंतु ज़्यादातर जे व्हिडिओ आहेत ना, ते खरे असतात। त्यामध्ये काय असतं ना मित्रांनो, जसं बी राज्य शासनाकडनं काही GR आला, शासन निर्णय जो असतो, त्यामध्ये काय माहिती लिहिलेली ना, तीच माहिती इथं व्हिडिओमध्ये दिली जाते मित्रांनो। होऊ शकतं थोडंफार कमी जास्त, किंवा जे टायटल असतात ना व्हिडिओचे, ते थोडंसं असे असतात की यार काय खूपच चांगली काहीतरी इन्फॉर्मेशन आहे आणि व्हिडिओ बघितल्यानंतर कळतं की यार एवढं काही खास नाही, आपल्या कामाचं काही नाही आहे। तर असं होतं, म्हणजे जसं की लिहिलेलं असतं मित्रांनो, एवढे कोटी मंजूर झाले पीक विम्यासाठी, एवढ्या जिल्ह्यांसाठी आता उद्यापासून पीक विमा मिळणार, असे काही टायटल असतात ज्यावरून असं वाटतं की यार बाहेर तर असं लिहिलं आहे आणि व्हिडिओमध्ये बघितलं तर काही नाही आहे त्याच्यामध्ये। तर काय ना मित्रांनो, इथं कोणीही नाही सांगू शकत तुम्हाला की पक्का कधी पीक विमा मिळणार आहे। कारण त्याचं कारण असं आहे, पीक विमा कधी मिळणार हे तुम्हाला पक्का कोणी सांगू शकत नाही। त्याचं कारण असं आहे, तर ज्या कंपन्या आहेत ना, त्या कंपन्या कोणालाच दाद देत नाही, म्हणजे कोणाचं काही ऐकत नाही, कोणाला काही स्पष्टीकरण देत नाही आहे क्लिअरली की कधी वाटप करणार आहे संपूर्ण जी काही निधी आहे पीक विमा संदर्भात। आता पीक विमा मित्रांनो मंजूर झालेला आहे, निधी मंजूर झालेला आहे। बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये तर अमाऊंटसुद्धा डिक्लेअर झालेली आहे की किती करोड कोणत्या जिल्ह्यासाठी पीक विमा मंजूर आहे, परंतु वाटप नाही आहे मित्रांनो। बऱ्याचशा ठिकाणी वाटप झालेलं आहे, असं नाही की कोणालाच अजून पीक विमा मिळालेला नाही आहे, पण मिळालेलं आहे, पण बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये अजून मिळालेलं नाही आहे। ठीक आहे ना। आता जसे अपडेट येतात मित्रांनो, तसे व्हिडिओ बनवले जातात, परंतु शेतकऱ्यांचं असं जे की आम्हाला पैसे मिळालेच नाही। मित्रांनो, काय ना की इथं हेच आहे की कोणी पक्का नाही सांगू शकत, कारण पीक विमाच्या ज्या कंपन्या आहेत ना, ज्या पीक विमा वाटप करणारे इन्शुरन्स कंपन्या, त्या कोणाचंही ऐकत नाही आहे। ठीक आहे, आता पीक विमा कंपन्यावरती दबाव टाकला जातो आहे मित्रांनो, कृषी विभागाकडून जातो आहे, कलेक्टर्सकडनं जातो आहे, शासनाचे सुद्धा बैठकी झालेल्या आहेत। परंतु काय ना, आता प्रोसेस सुरू आहे, हळूहळू येतील पैसे। तुम्ही यादीमध्ये तुमचं नाव बघू शकता मित्रांनो। तुम्ही जर फॉर्म भरला असेल, CSC सेंटरवरून तुम्ही फॉर्म भरला असेल, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही। जर असेल ना मित्रांनो, तर 100% तुम्हाला पैसे मिळणार आहेत। कोणत्या बँक खात्यात येणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, आणि पक्का मिळणार आहे, फक्त कधी मिळणार आहे हे कोणी नाही सांगू शकत। आणि लिस्ट तुम्ही बघण्याचे प्रयत्न करू नका, लिस्ट कोणाकडेच नाही आहे की कोणत्या जिल्ह्यासाठी किती लोकांना म्हणजे मिळणार आहे किंवा किती निधी वाटप झाला आहे, याची लिस्ट अजून कोणाकडे नाही आहे। तुम्ही जर बघायला गेले तर जुन्या तुम्हाला भेटतील, 2019चे भेटेल, 22चे भेटू शकते, पण 2023ची लिस्ट कोणाकडे नाही आहे, ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा नाही आहे। फक्त तिथं काय आहे की कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये किती लोकांनी फॉर्म भरलेले आहेत ती लिस्ट आहे। ठीक आहे, पण किती अमाऊंट वितरित झाली आहे याची काहीही लिस्ट नाही आहे। ठीक आहे, तर मित्रांनो, आता आपण बघूया की आपली कोणती बँक आहे जी आधारला सीड आहे, आपल्याला कसं बघायचं आहे। आपण एका मिनिटामध्ये बघू शकतो मित्रांनो UIDAIच्या पोर्टलवरती जाऊन की आपली ही लेटेस्ट बँक आहे जी आधारला सीड आहे आणि ह्याच बँकेमध्ये पैसे येणार आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, तर चला मग मित्रांनो स्क्रीनवरती चालूया। तर यासाठी मित्रांनो तुम्हाला UIDAIच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे। असं जरी इंटरफेस आला ना तुमच्यासमोर मित्रांनो, तर इथं तुम्ही लँग्वेज चेंज करू शकता, किंवा मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवरती येऊ शकता। आता इथं आलं ना मित्रांनो, तर तुम्हाला इथे कर्सरला घेऊन यायचं आहे, म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर तुम्हाला इथं माय आधारवरती क्लिक करायचं आहे। इथून तुम्हाला यायचं आहे मित्रांनो, इथं
आधार सर्व्हिसेसचं एक ऑप्शन मिळेल, आधार सर्व्हिसेस आल्यानंतर आपल्याला खाली यायचं थोडंसं. इथे एक ऑप्शन मिळेल मित्रांनो, बँक सीडिंग स्टेटसचं एक ऑप्शन आपल्याला मिळेल. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजला वेबसाईट जाईल. त्यानंतर आपल्याला इथं बँक सीडिंग स्टेटसचं ऑप्शन मिळेल. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बँक सीडिंग स्टेटस आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. आपण कशाही माध्यमातून या वेबसाईटवरती आलो तरी चालेल. मग त्यानंतर आपल्याला इथं यायचं आहे. इथं असं एक बॉक्स आपल्याला मिळेल. या स्क्रीनवरती आल्यानंतर आपल्याला इथे आधार नंबर टाईप करायचा आहे. इथे आधार नंबर टाकायचा. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा तुम्हाला खालच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. जसं दिलेलं आहे तसं टाका. नाही समजलं तर इथे एक ऑप्शन मिळेल आपल्याला रिफ्रेशचं. त्यावरती क्लिक केलं की कॅप्चा चेंज होतो. त्यानंतर आता इथे एक सेंड OTPचं ऑप्शन मिळेल. जर तुमच्या मोबाईलवरती OTP नाही आला मित्रांनो, तर इथं सेकंद दाखवत आहेत 45, म्हणजे 1 मिनटं सेकंद जोपर्यंत चालणार तोपर्यंत तुम्ही पुन्हा OTP सेंड नाही करू शकत. तर तोपर्यंत थांबायचं आहे आणि पुन्हा हे ग्रीनचं ऑप्शन ओपन होईल रिसेंडचं. मग तुम्ही पुन्हा सेंड करू शकता. जर OTP आला असेल तर तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. एंटर OTPचं जे ऑप्शन आहे तिथं. आता मित्रांनो यानंतर तुमची प्रोफाईल इथे लॉग इन होईल. जसं की तुम्ही वरती बघू शकता. इथं जर क्लिक केलं ना तुम्ही, तर तुम्हाला इथे आधार कार्ड बघायला मिळेल तुमचं. फ्लिप करून बॅक साईड बघू शकता, ठीक आहे. आता तुम्ही इथं पोर्टलवरती लॉग इन झालेले. आता तुम्हाला पुन्हा इथे बघायचं मित्रांनो, बँक सीडिंग स्टेटसचं एक ऑप्शन मिळतं आहे. बँक सीडिंग स्टेटस इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला तिथे एरर दाखवत असेल, वरती रेड मेसेज येत असेल ना, तर तुम्हाला 1-2 वेळा ट्राय करायचं. कारण काय ना मित्रांनो, ही वेबसाईट थोडीशी स्लो असते, याच्यावरती लोड जास्त असतो. तर 1-2 वेळा ट्राय करायचे, क्लिक करायचे बार त्याच ऑप्शनवरती आणि त्यानंतर तुम्हाला अशी एक विंडो बघायला मिळेल. जर पहिल्या क्लिकमध्ये ओपन नाही झाली तर तुम्हाला ट्राय करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो असं तुम्ही बघू शकता, इथं बँक सीडिंग स्टेटस आपल्याला बघायला मिळते. जसं की आपला आधार नंबर इथं शो होतो. लास्टचे 4 आकडे आपल्याला इथे बघायला मिळतात. त्यानंतर बँकेचं नाव, कोणती बँक आहे ती. आता माझ्याकडे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया पण आहे, बडोदा पण आहे. पण माझं जे आधार सीडिंग आहे दोन्ही बँकला आहे, परंतु जी फर्स्ट बँक आहे कोणती आहे तर बँक ऑफ बडोदा आहे. तर माझे कोणतेही जर गव्हर्नमेंटचे काही अनुदान वगैरे येणार असेल तर ह्या बडोदा बँकेमध्ये येतील, असं आहे. तर इथं बघू शकता बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आणि कधीपासून आहे तर ते दाखवू शकते. इथं 29/7/2020 पासून आहे, ठीक आहे. तर या प्रकारे मित्रांनो आपण बघू शकतो आपली कुठली बँक आहे ज्यामध्ये आपले गव्हर्नमेंटचे सगळे निधी वगैरे येणार आहे. तर मित्रांनो दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया मित्रांनो नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.